नमस्कार. ज्यांचं वय 15 आहे, 15 वर्षापासून ते 50 वर्षाच्या माणसापर्यंत आजकाल सर्वायकल पेन म्हणजे मानेमध्ये दुखणे, खांद्यामध्ये दुखणे हे कॉमन होत चालले आहे. हे कशामुळे होते? तर दिवसभर आपण एकाच स्थितीमध्ये काम करतो, एकाच स्थितीमध्ये बसतो, त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये स्टिफनेस जाणवते, भाग जड होतात आणि दुखायला चालू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे लोक हाऊसवाईफ आहे, जे ड्रायव्हर आहे, जे IT मध्ये काम करतात किंवा ज्यांना आता नुकतंच पेन चालू झाले त्या सर्वांसाठी एक एक्सरसाइज वेगळी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 कॅटेगरीमध्ये सांगते की पहिलं हाऊसवाईफ, ज्या महिला घरामध्ये काम करतात, भरपूर काम करतात, त्यांना आराम करायला वेळ मिळत नाही, त्याच्या या पूर्ण भागामध्ये दुखत असते, त्यांच्यासाठी एक्सरसाइज. दुसरे म्हणजे जे लोक ड्रायव्हर आहेत, रिक्षा चालवतात, गाडी चालवतात, त्या लोकांसाठी दिवसभर या स्थितीमध्ये बसून ते काम करतात, त्यामुळे पूर्ण भागामध्ये दुखत असते. जे लोक IT मध्ये, कुठले ऑफिस मध्ये, ते लोक एकाच ठिकाणी बसून कॉम्प्युटरवर काम करतात, त्यांच्यासाठी एक्सरसाइज. आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना नुकतेच आता ह्या भागामध्ये दुखायला चालू झालंय किंवा दुखून 8 दिवस 10 दिवस झाले, त्यांच्यासाठी काही एक्सरसाइज. बघा, ह्या डिफरंट थोडे एक्सरसाइज सांगणार आहे. व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. सगळ्यात महत्वाचं, ज्या महिला घरी काम करतात, हाऊसवाईफ आहे, त्यांच्यासाठी एक्सरसाइज. बघा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या काम करत असतात, आराम करत नाहीत, कुठला व्यायाम करत नाहीत, दिवसभर किचन मध्ये काम करणं, दिवसभर फरशी पुसणं किंवा दुसरी काही इतरत्र कामं असतील आपली, ते काम करत राहणं, त्यामुळे काय होत असते, मानेमध्ये, खांद्यामध्ये, हातांमध्ये खूप पेन होत असते. त्यांच्यासाठी एक्सरसाइज. सर्वात प्रथम तुमच्या घरी असं काही असं दांडका असेल किंवा असं काही असेल, ते पूर्ण घेणे. माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी दाखवलं आहे. पूर्ण हात या पद्धतीने ठेवणे. बघा, एकदम रिलॅक्स वाटते बघा. त्यांना स्लोली खाली. तुमच्या घरामध्ये असं काही असेल किंवा बाहेरचं थोडंसं काही लाकूड वगैरे आणलं तरी चालेल, जसं तुम्हाला अवेलेबल असेल घरामध्ये त्या पद्धतीने स्लोली. बघा, असं केलं तरी किती आराम मिळतो बघा. वरून जे खालीपर्यंत फिरवायचं, पूर्ण या पद्धतीने असं केलं तरी आराम भेटतो. पूर्ण या पद्धतीने करणे, स्लोली करणे. अजून एकदा बघूया. असं नुसतं ठेवून उभं राहिलं तरी आराम भेटतो. बसून करायच्या पूर्ण एक्सरसाइज. जर तुम्हाला समजत नसेल, माझा व्हिडिओ लावून देणे आणि करणे. रिलॅक्स या पद्धतीने. तुमच्याकडे घरामध्ये या पद्धतीने काही पण अवेलेबल असेल, त्याने तुम्ही एक्सरसाइज करायची. प्रथम मी तुम्हाला ज्या आपण 4 कॅटेगरी केल्या आहेत की हाऊसवाईफ, जे ड्रायव्हर लोक आहेत, जे IT मध्ये काम करतात आणि ज्यांना नुकतंच पेन चालू आहे, या 4ही कॅटेगरीमध्ये एक मी एक्सरसाइज सांगणार आहे. त्यानंतर मी काही कॉमन एक्सरसाइज सांगणार आहे की ज्या सगळ्यांनीच केल्या पाहिजे. त्यानंतर जे लोक ड्रायव्हर आहेत बघा, दिवसभर एका स्थितीमध्ये राहून काम करतात किंवा दिवसभर गाडी चालवतात, पूर्ण या भागामध्ये त्यांच्या स्टिफनेस जाणवतो, पूर्ण आपला भाग हा जड होतो, आखडतो, त्यांच्यासाठी एक्सरसाइज. पूर्ण या पद्धतीने हात ठेवणे आणि स्लोली पाठीमागे, तर स्लोली एका साईडला घेणे. पुढून नाही करायचं, पाठीमागून. त्यानंतर मध्ये, त्यानंतर या साईडला. व्यवस्थित बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटत तेव्हा एक्सरसाइज करणे. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. आणि आता जे लोक ऑफिस मध्ये एका स्थितीमध्ये राहून काम करतात, दिवसभर लॅपटॉप कॉम्प्युटरवर काम करतात, त्या लोकांसाठी एक्सरसाइज. पूर्ण पाठीमागून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल. दोन्ही पण हात वरती घेणे, स्लोली. त्यानंतर या पद्धतीने
त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. ज्या लोकांना नुकतेच पेन चालू झाले की 8 दिवस झाले 10 दिवस झाले त्यांच्यासाठी एकदम इझी एक्सरसाइज. पूर्ण हात या पद्धतीने ठेवणे. बाकीच्या पण त्यांनी एक्सरसाइज केलं तरी चालेल पण मी तुम्हाला सांगत आहे. या पद्धतीने स्लोली करायचं. आता बघा काही कॉमन एक्सरसाइज की ज्या लोकांना मानेमध्ये खांद्यामध्ये दुखते या चारही कॅटेगरी लोकांनी हे एक्सरसाइज कॉमन एक्सरसाइज केल्या तरी चालतील. ज्यांचे ये पार्ट पूर्ण आकडलेले असतात दुखत असतात दिवसभर स्ट्रेसनेस जाणवतो संध्याकाळी झोप लागत नाही त्यांच्यासाठी बघा ह्या भागातल्या चारही भागातल्या लोकांनी केले तरी चालेल. ह्या कॉमन एक्सरसाइज आहे. पूर्ण हात याच पद्धतीने पाठीमागचा भाग पूर्ण ताठ ठेवायचा. स्लोली हात फिरवायचे. एक एक्सरसाइज सांगितली आहे की ते मला त्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये दुखते त्यासाठी सांगितलेले आहेत. आता एकदम ह्या कॉमन आहेत. ह्या कोणी पण केले तरी चालते. ज्यांच्यामध्ये मानेमध्ये खांद्यामध्ये दुखते सर्वाइकल पेन आहे त्यांच्यासाठी. या पद्धतीने स्लोली या पद्धतीने पाठ एकदम ताठ ठेवायची. चेहऱ्यावरती स्माइल. थोडा वेळ होल्ड करणे या पद्धतीने. रिलॅक्स. त्यानंतर दुसऱ्या साईडला त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. थोडा वेळ होल्ड करणे या पद्धतीने. रिलॅक्स. त्यानंतर बघा पूर्ण साईडला. रिलॅक्स. हा एकदम इझी एक्सरसाइज आहे. ज्या लोकांना बघा सर्वाइकल पेन खांद्यामध्ये दुखते पूर्ण भाग आकडल्यासारखं वाटतो त्या लोकांना एक्सरसाइज करणे. हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा कारण एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो. तसेच तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणता योग करावा हे समजत नसेल तर त्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी इथे दिली आहे. इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा आनंद राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.